नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल 2-3 वर्ष झाले बैलगाडा शर्यत चालू होऊन, आणि 1 वर्ष झालं तसं आपले सर्वांचे लाडके आणि आमचे आवडणारे व्यक्तिमत्व ती म्हणजे आमचे रणजित निंबाळकर सर. मित्रांनो, एका बैलाच्या व्यवहारामुळं त्यांच्यावर काहीतरी गोळीबार करण्यात आला आणि सर मित्रांनो, ज्या व्यक्तीमुळे मला बैलगाडा शर्यतीचा नाद लागला, ज्या व्यक्तीमुळे मला बकासूर कळाला, ज्या व्यक्तीमुळे खरं तर या गोष्टीचा नाद लागला, तो व्यक्ती आज अतिशय दुर्दैवीपणे शेवट झाला. माझाही हा नाद इथून पुढे संपला. त्या बकासूर देवाला एकच प्रार्थना आहे, सरच्या आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या रणजित निंबाळकर सरांना. परखड बोलणारे व्यक्तिमत्व होते. कोणी असं तोंडावर सच्चाई बोलू शकत नाही असं व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तीमुळे खरं तर बैलगाडी शर्यतीचा नाद मला लागला. बोलत्या वेळी एक अर्धा शब्द चुकू शकतो माणसाला, पण कितीही पैसा असला, जमीन असली, एक गोष्ट मात्र निश्चित, काय उपयोगाचं नाही. एवढा पैसा असून सुद्धा 30-32 लाखासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेणे आणि त्या गोष्टी बोलणं चुकीचे आहेत. फक्त एवढंच की आता बैलगाडी क्षेत्र